नमस्कार मित्रांनो, आपण आपले ट्रिप किंवा 12 ज्योतिर्लिंगची यात्रा 29 सप्टेंबरला सुरू केली होती आणि आपण काशीमध्ये बऱ्यापैकी 20-22 तारखेला काहीतरी होतो. आता आठवत नाही ते तारखांचा हिशोब ठेवला नाही आपण. तर काशीपासून आपण एक सांची स्तूपचा व्हिडिओ बनवला शॉर्टसाठी. बाकी काय आपण एडिटिंग वगैरे केलं नाही. तिथून आपण महाकालेश्वरांचं दर्शन घेतलं. महाकालेश्वरांचं आणि कालभैरवाचं दर्शन घेऊन ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी पोहोचलो. आपण इथं दंडी आश्रमात मुक्काम झाला आपला आणि ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो. तिथं प्रचंड गर्दी होती. तिथून ममलेश्वर बोटिंग वगैरे करून ओंकारेश्वर धरण पाहून त्रिवेणी संगम पाहून तिथला आपण पुढे कृष्णेश्वराकडे मुक्कामी आलो. वेरूळ येथे कृष्णेश्वरांचं दर्शन घेऊन आपल्या संभाजीनगरच्या मित्रांपाशी मुक्काम केला. पाहुणचाराची सुरुवात तिथून झाली खरं तर. आणि तिथून पुढे आपण औंढा नागनाथ या ठिकाणी दर्शनाला गेलो. तेथील दर्शन घेऊन परळी वैजनाथ येथे पण आपण दर्शन घेतलं. आणि अशा प्रकारे आपले 11 ज्योतिर्लिंग, परंतु 2 नागेश्वर, एक तर गुजरातचं आणि दुसरं औंढाचं असं मिळून ते एकच पकडतोय. तसे 10 ज्योतिर्लिंग आपले पूर्ण झाले. आणि आपण अंबाजोगाई येथे माता योगेश्वरीचं दर्शन घेऊन रामलिंग येथे आपल्या मित्राकडे प्रवीण दादाकडे थांबलो. आणि तिथून पुढे आई येडेश्वरीचं दर्शन घेऊन आपण आपली ट्रिपची सांगता केली. मध्येच गावामध्ये मामांनी, मावशीने, काका आणि भावाने, वहिनीने आमचं स्वागत केलं. आणि त्यानंतर परत इंदापूरला आलो मी 28 तारखेला. पूर्ण 1 महिना आपला ट्रिपचा गेला. आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्लॉग एडिट करून झाल्यानंतर मी टाकेलच. पण